WCL वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्सच्या या सीझनमध्ये बरीच कॉन्ट्रोवर्सी झाली आणि ती कॉन्ट्रोवर्सी इंडिया आणि पाकिस्तानच्या गेम्समुळे होती. WCLच्या ग्रुप स्टेजमध्ये इंडिया आणि पाकिस्तानची मॅच ठेवण्यात आली होती, पण फॅन्स खूप नाराज झाले होते आणि इंडियन प्लेयर्सने सुद्धा खेळण्यासाठी नाही म्हटलं. त्याच्यामुळे ती मॅच कॅन्सल करण्यात आली. दोन्ही टीमला एक एक पॉईंट देण्यात आले होते. त्याच्यानंतर परत सेमीफायनलमध्ये सुद्धा इंडिया आणि पाकिस्तानची मॅच होणार होती, पण तिथेही इंडियन प्लेयर्स ग्राउंडवर तर आले, पण त्यांनी तिथेही खेळण्यासाठी नाही म्हटलं आणि पाकिस्तानचे प्लेयर्स फक्त तोंड बघत राहिले. आणि या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीजमुळेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आता पाकिस्तान टीमला WCLमध्ये खेळण्यासाठी नाही म्हटलेलं आहे. म्हणजे आता इथून पुढचे जे सीझन असतील WCLचे, त्याच्यामध्ये पाकिस्तानचा कोणताच प्लेयर पार्टिसिपेट करू शकणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने त्यासाठी बंदी आणलेली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचं म्हणणं आहे की WCLचे जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांनी पाकिस्तानच्या टीमवर अन्याय केला. खरं तर अन्याय नाही केला, तुमची त्यांनी इज्जतच काढली. आपल्या स्टेटमेंटमध्ये WCLने म्हटलं की आज इंडियन टीमने स्वतःहूनच खेळण्यासाठी नाही म्हटलं होतं, तर मग त्यांना 1 पॉईंट का बरं देण्यात आला? त्यांना पॉईंट द्यायला नव्हता पाहिजे. तसंच जेव्हा मॅच कॅन्सल करण्यात आली तेव्हासुद्धा इंडियन टीमला WCL ऑर्गनायझर्सने कुठलाही फाईन केला नाही. अरे मूर्खांनो, WCL ही जी प्रायव्हेट टुर्नामेंट आहे त्याचे ऑर्गनायझर्स इंडियन्स आहेत, ते इंडियन टीमला कसे फाईन करतील? पण जाऊ द्या, फायनली बरं झालं की WCLमध्ये पाकिस्तान टीमला स्वतःहूनच पाकिस्तान क्रिकेट बोर्डने बॅन केलेलं आहे.